नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे शासकीय कार्यालयात धूळ खात. शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसान. संग्रामपूर तालुक्यातील लानखेड येथील भाग 2 शिवारात नदीपात्रानजीकच्या 6 शेतकऱ्यांच्या शेतातील अख्खी माती खरडून पूर्ण शेतात फक्त वाळू, दगडधोंडे शिल्लक राहिले आहेत. तर शेतातील विहिरीत पाण्याऐवजी गाळ साचला आहे. शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांची शेतीवरच उपजीविका असल्याने या वर्षीची अतिवृष्टी व 16 ऑगस्ट रोजी वाण धरणाच्या व पुराच्या पाण्याने संपूर्ण शेती खरडून शेतात दगडधोंडे साचून शेतीतील पिकांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे स्वप्न निसर्गाने हिरावून घेतले आहे. दरम्यान गेल्या 3 महिन्यापासून लोकप्रतिनिधी ते जिल्हा प्रशासनापर्यंत शेतकऱ्यांनी सारखी पायपीट केली. मात्र अखेर थकलेल्या शेतकऱ्यांना अद्याप प्रशासनाकडून कसलाही दुजोरा मिळाला नाही. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक यांनी सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे सादर करण्यात आला. मात्र सानुग्रह अनुदानात अपात्र ठरविल्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबला आहे. वानखेड येथील शांताबाई मोहन बंड, विश्वनाथ येणकर, आशिष बदरखे, अशोक बदरखे, राजू चळकर व प्रल्हाद भारसाकडे हे 6 शेतकरी हवालदिल झाले आहे. स्थानिक ग्रामपंचायत, तालुका महसूल तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पायपेट करून प्रशासन नुसते एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोळी करीत आहे. 30 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना नैसर्गिक आपत्तीमधून मदत करण्याचे निवेदन दिले असून निवेदनात नदीकाठी पूर सर्वेक्षक भिंत बांधण्याची मागणी याआधी अनेक वेळा या शेतकऱ्यांनी केली आहे. या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यावर सुद्धा प्रशासन हेतुपुरस्पर डोळेझाक करत आहे. तर या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून नगराच्या विकासाची चाहूल बाळगत असलेल्या, निवडणुकीत मशगूल असलेल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्या वेळ नाहीये. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शिल्लक उरला आहे तो आत्महत्येचा पर्याय. तात्काळ मदतीची मागणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा. 2 मधील शेत क्रमांक गट क्रमांक 918 शांताबाई मोहन बंड 4 एकर शेत होतं आणि या अतिवृष्टीमुळे 16/8/2025 मध्ये मोठी अतिवृष्टी झाली आणि नदीला पूर आला. त्याच्यामुळे काय झालं की नदी पात्रामध्ये सर्व पूर्ण पाऊसच होता आणि हे जे खरडून गेलेलं आहे त्यामध्ये दगडसुद्धा आलेला आहे. यामध्ये पराठीचं होते आणि विहीरसुद्धा उघडी पडलेली आहे. त्यामधून मोठा गाळ त्यामध्ये साठला आहे. हे पंप हे सर्व वाहून गेलेलं आहे आणि पंचनामे केलेले आहेत. पण थातूरमातूर पंचनामे दरवेळेस करतात आणि मदत काही मिळत नाही प्रशासनातर्फे. त्यांनी भरीव मदत द्यावी ही विनंती आहे. तुमचं किती शेत गेलेलं आहे याच्यामध्ये? यामध्ये 2 एकर शेत आतापर्यंत गेले. शेती होती त्यामधले 2 एकर शेत खरडून गेले. दिसत आहे आपल्याला. हा, हे विहीर पण तुमचीच होती ना? विहीर माझीच होती आणि त्यामध्ये पंप ते बगायती शेती होती. त्यामधून एवढं 2 एकराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आज 20 लाख रुपये किमतीची शेती 2 एकर वाहून गेलेली आहे. त्यामधून दुसरं पीक आता निघणार नाही त्यामध्ये, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे आपल्याला. बरोबर. तरी शासनाने भरीव मदत द्यावी ही विनंती. बरं, याच्या आधी तुमचे शेतीचे स्थानिक तलाठ्याकडून काही पंचनामे वगैरे झाले तर त्यांनी त्या आले होते. ग्रामसेवक आले, त्यांनी पंचनामा केला आणि ते म्हणून प्रशासनाकडे पाठवतो म्हणून वर. आतापर्यंत कोणताच त्यांचा कोणताही काही मदतही नाही मिळाली. आणि आम्ही ज्यावेळेस वारंवार जिल्हा अधिकारी, कृषी विभाग, ग्रामसेवक सर्वांना पटवारी सुद्धा ग्रामपंचायत पासून तर बुलढाण्यापर्यंत जेवढे अधिकारी या शेती संबंधित आहेत